मित्रांनो 2024 मध्ये 10वी पास झालेल्या मुला-मुलींना JEE आणि नीटचा अभ्यास करण्यासाठी फ्री मध्ये मोफत पुस्तकं दिली जाणार आहेत महाज्योती मार्फत आणि यासाठी मुदतवाढ झालेली आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा ते या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। तसेच पात्रता काय आहे, कोणते मुले-मुली अर्ज करू शकतात, सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका। मी तुमच्यासाठी असेच अपडेट घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले। व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, दरवर्षी महाज्योती मार्फत मुलांना फ्री मध्ये टॅबलेट दिले जातात आणि ते टॅबलेट वाटप झालेले आहेत। मी 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला होता आणि या वर्षापासून म्हणजे 2024 पासून त्यांनी आता फ्री मध्ये JEE आणि नीटचा अभ्यास करण्यासाठी पुस्तक संच वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी काही दिवसांपूर्वी फॉर्म सुरू झालेले होते, म्हणजे काही महिन्यांपूर्वी 2024 मध्ये, पण काही खूप कमी मुला-मुलींनी विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरलेले होते, त्यामुळे त्यांनी परत एकदा मुदतवाढ दिलेली आहे। म्हणजे मुला-मुलींसाठी ही शेवटची संधी आहे। त्यामध्ये कोणते मुले-मुली अर्ज करू शकतात जे 2024 मध्ये 10वी पास आहेत, महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि त्यांनी 10वी पास झाल्यानंतर सायन्सला ऍडमिशन घेतलेले आहे असे मुलं-मुली अर्ज करू शकता आणि कॅटेगरीची अट दिलेली आहे। येथे तुम्ही OBC, VJ, NT, SBC कॅटेगरीचे असाल तरच अर्ज करू शकता। आता अर्ज कसा करायचा ते पाहूया। यासाठी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे। मोफत JEE नीट पुस्तक संच वाटप योजना महाज्योती। तर येथे सर्व माहिती दिलेली आहे की कधी अर्ज सुरू झाले होते, कधी बंद झाले होते, किती वेळा मुदतवाढ झाली, सर्व माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता। त्यानंतर येथे अर्ज करण्याची वेबसाईट आणि नोटिफिकेशन PDF जी मी तुम्हाला माहिती सांगितली, ज्यांना वाटत असेल की हे खोटं आहे त्यांनी जाहिरातीची PDF चेक करून घ्यायची। येथे बघा अर्ज करण्याची वेबसाईट दिलेली आहे, या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण डायरेक्ट अधिकृत जी वेबसाईट आहे महाज्योतीची त्या ठिकाणी चालले जाणार आहोत एका क्लिकने। मी तुम्हाला डायरेक्ट अधिकृत वेबसाईट वरती सुद्धा घेऊन गेलो असतो, परंतु खूप सारे क्लिक करून त्या ठिकाणी जावं लागतं आणि खूप जणांना समजत नाही, त्यामुळे आपल्या वेबसाईट वरून डायरेक्ट आपण या महाज्योतीच्या वेबसाईट वरती आलेलो आहोत। येथे तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाका, सबमिट बटनावर क्लिक करा, तुम्हाला OTP येणार आहे, तो OTP टाका आणि परत सबमिट करा। OTP सबमिट झाल्यावर अशा प्रकारे एक फॉर्म तुमच्या समोर ओपन होणार आहे, ज्यामध्ये बघा पर्सनल डिटेल, क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट अशा 3 स्टेप आहेत। तर येथे बघा अप्लाय फॉर नीट, तर येथे फक्त सध्या आता मुदतवाढ झालेली आहे आणि जो नीट साठी कोटा अवेलेबल आहे, फ्री मध्ये पुस्तकं भेटताय, तुम्ही अभ्यास करत असाल तर ते नीट हा पर्याय सिलेक्ट करा। येथे तुमचं नाव, ऍप्लिकंटचं नाव म्हणजे तुमचं नाव, मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम टाकायचं आहे। ऍप्लिकंट फादर अँड गार्डियन्स नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव सेम त्या पद्धतीने टाकायचं आहे। येथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे। तुम्ही ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का असाल तर S करा, नसाल तर नो करा। जर तुम्ही S केलं तर तुम्हाला अनाथ असल्याचं डॉक्युमेंट तिथे सबमिट करावं लागेल। तुम्ही अपंग आहात का S करायचं आहे, जर तुम्ही अपंग असाल आणि येथे तो प्रकार तुम्हाला निवडायचा आहे। जर का तुम्ही नसाल तर नो करा, येथे काही माहिती भरण्याची गरज नाही। आता तुमची कॅटेगरी कोणती आहे त्या कॅटेगरी दिलेल्या आहेत, ती कॅटेगरी सिलेक्ट करा। तुमचं कास्ट सिलेक्ट करा। येथे इन्कम ग्रुप सिलेक्ट करायचा आहे। नॉन क्रिमिलेअर सिलेक्ट केलं तर फॉर्म भरता येणार नाही। त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे। नॅशनॅलिटी आधीपासून सिलेक्ट आहे। डोमिसाइल मध्ये तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर येथे रेसिडेंट टाईप तुम्ही अर्बन किंवा रूरल सिलेक्ट करू शकता, तर येथे खेड्यागावात राहतात त्यामुळे मी रूरल सिलेक्ट केलं। त्यानंतर परत तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तालुका सिलेक्ट करा। तुमच्या गावाचं नाव टाका। हाऊस नंबर खेड्यागावातील असाल 0 टाका आणि शहरातील असाल तुमचा हाऊस नंबर तुम्ही टाकू शकता। वार्ड नंबर म्हणजे तुमच्या जवळपासच्या एरियाचं नाव टाका। रोड येथे तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकू शकता आणि पिनकोड टाकायचा आहे। परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस सेम असतोच प्रत्येकाचा जवळपास, त्यामुळे येथे टिक मार्क करा। वरचा ऍड्रेस डायरेक्ट खाली येऊन जाणार आहे। येथे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल टाका, नसेल नाही टाकला तरी चालणार आहे। येथे तुमचा ईमेल ID टाका। वरची माहिती सर्व एकदा चेक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा।
त्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल फिल करायची आहे, ज्यामध्ये फक्त 10वीची माहिती भरायची आहे। येथे तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे, तुमचं बोर्ड कोणतं होतं ते टाकायचं आहे आणि येथे 2024च येणार आहे। फक्त 2024 मध्ये 10वी पास झालेले मुलं मुलीच या ठिकाणी अर्ज करू शकता, मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं। त्यानंतर तुमची टक्केवारी टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। आता येथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत, ही शेवटची स्टेप आहे आणि येथे डॉक्युमेंटची साईज दिलेली आहे, किती साईज मध्ये ते अपलोड करायचं आहे 200 KB च्या आत। आणि जे जे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे त्या ठिकाणी येथे अशा प्रकारचा रेड स्टार दिलेला आहे, जिथे रेड स्टार आहे ते तुम्हाला अपलोडच करायचं आहे। तर येथे बघा पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, स्टुडंट आधार कार्ड, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, 10वीचं मार्कशीट, 11वीचं बोनाफाईड सर्टिफिकेट, 11वीला सायन्सला ऍडमिशन घेतलं आहे त्याची ऍडमिशन पावती आणि डोमासाईल सर्टिफिकेट, एवढं तुम्हाला अपलोड करायचं आहे। अपलोड कसं करायचं आहे, चूज फाईल वरती क्लिक करा, तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, टॅबमध्ये जिथे ती फाईल ठेवली असेल ती सिलेक्ट करा आणि अपलोड इमेज या पर्यायावर क्लिक करा आणि ते एक एक करून अपलोड करा। सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी फायनल सबमिट यावर क्लिक करा, तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल। त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल, त्याच्यात जर का तुमचं नाव असेल तर तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल, तुम्हाला कॉल केला जाईल आणि तुम्हाला हे पुस्तकं घेण्यासाठी बोलवलं जाईल। अशा प्रकारची ही प्रोसेस होती। हा व्हिडिओ तुमच्या 10वी पास झालेल्या मित्रांना शेअर करा, काही शंका असेल तर कमेंट्स करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तिरमले जॉबला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।